मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरले गेले आणि यामध्ये काही ठिकाणी नाराजी नाट्यसुद्धा पाहायला मिळालं, काही ठिकाणी बंडखोरी झाली आणि यामध्ये प्रभाग क्रमांक 95 जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार 2 होते आणि त्यामध्ये आपण बघितलं तर हरीश शास्त्री यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारी देण्यात आली, तर याच ठिकाणचे जे माजी नगरसेवक होते त्यांनी अपक्ष अर्ज भरले। आपल्यासोबत हरीश शास्त्री आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितले की अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवणारे ठाम आहेत, ते कुठेही अर्ज मागे घेणार नाही, त्यामुळे 2 गट पडले किंवा बंडखोरी झाली असं तुम्हाला आता दिसतंय? नाही, असं काही घडलेलं नाही आहे। तुम्ही जर बघायला गेलं तर बघा, ही शाखा आता भरली गेलेली आहे आणि काल पण जेव्हा हे गोष्ट घडल्यात, जेव्हा मीडियामध्ये बाईट झाल्यात, तसंच संध्याकाळी तुम्ही जर बघितलं गेलं तर शाखेमध्ये 100 पाया ठेवायची जागा नव्हती। तर कसं आहे, साहेबांनी जो आदेश दिलेला आहे, आमचे वडील कोण, उद्धवजी, तिथून जो पक्षप्रमुखांना जे आदेश दिला ते आम्ही मान्य करतो। बघा, जर त्याची खरंच ते माजी नगरसेवक होते, 2017ला त्यांनी उमेदवारी लढवली, तेव्हा मी पण इच्छुक होते। इथे बरेच आमचे उपविभाग उदयजी होते, अलका मॅडम होते आणि बरेच उमेदवार इच्छुक होते, पण तेव्हा पण आम्ही काय केलं, मी स्वतः श्रीकांत सरमकर जावे असून श्रीकांत सरमकर साहेब स्वतः मातोश्रीवर 4 तास होते, आम्हाला उमेदवारी डावलली गेली तरी हरकत नाही, तरी पण शेखर वांगणकर हे आमच्याकडे आले, पक्षाने जो उमेदवार दिला म्हणून माझ्या ऑफिसमध्ये आले। मी स्वतः त्याच्याबरोबर पूर्ण रॅली खेरनगरच्या पासून जय हिंद नगरपर्यंत फिरलो आणि त्यांना निवडून आणलं। आता असं म्हणतात की श्रीकांत शर्मळकर हे आमदार झाले ते माझ्यासारख्या शिवसैनिकांमुळे झाले, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी प्रचार केला त्याच्यामुळे ते आमदार झाले, आणि ती जी बातमी चालवली जाते श्रीकांत शर्मळकर यांचे जावं यांना तिकीट, ते असंही म्हणतायत की ते परप्रांतीय आहेत। बघा, पहिली गोष्ट, श्रीकांत शर्मळकर कुठलाही आमदार किंवा नगरसेवक जो निवडून येतो प्रत्येक शिवसैनिकाच्या जीवावरतीच निवडून येतो। दुसरी गोष्ट, परप्रांतीय जे बोलले ना, 2017ला बरोबर बोलले, 2017ला ते नागरिक गोवाचे आहेत। आम्ही तेव्हा विचारलं नाही की परप्रांतीय आहे आणि किंवा काय कुठलं प्रांतीय आहे। आम्ही काय केलं, आमच्या साहेबांनी जो वांगणकर बोलले, हां, वांगणकर जे आहेत हे गोवाचे हे आहेत, गोवाचे स्थानिक आहेत, तर आम्ही कधी तेव्हा सांगितलं नाही की बाबा परप्रांतीय आहे, तू कुठला आहे। आम्ही काय केलं, आमच्या साहेबांनी आदेश दिला आहे ना, विषय संपलं। आम्ही एकच बघितलं की आमच्या साहेबांनी जो आदेश दिला आहे ते करून आणायचा आणि त्यांना निवडून आणून दिलेलं आम्ही। आणि आत्ता काय झालेलं आहे, नंतरच्या खासदारकीला आमदारकीला जेव्हा आम्ही लोकांमध्ये फिरत होतो, साहेब फिरत होते, जे पण असतील आले फिरत होते, त्यावेळी त्यांना दिसून आलं ना की बाबा कोण उमेदवार कोण खरं काम करतोय। गेल्या 14 वर्षापासून मी कार्यरत आहे, मी स्वतः शिक्षण माझं LLB MBA फायनान्स सगळं आहे आणि लोकांचे प्रश्न मी सोडवतोय। आणि कार्यकर्ता म्हणजे आता आम्ही कार्यकर्ता झालो ना। 14 म्हणतात की ठाकरे बंधू असं म्हणतात की महापौर मराठी बसला पाहिजे, मात्र परप्रांतीयांना नगरसेवकाचं तिकीट देतात। 100% मराठी माणूसच बसला पाहिजे। मी पण मराठीच आहे, मी पण इकडचा आहे, माझा जन्म इकडचा आहे, मी गेल्या आता 42 वर्ष झालं मी मराठीच आहे, महाराष्ट्रानंच आहे। तर माझं हे साहेबांनी जे सांगितलं त्याच्यावर आम्ही ठामपणे आहे की साहेब महापौर आमचा मराठीच होणार आहे। पण शिवसैनिकांमध्ये फूट पडली तुमच्या पक्षाच्या, कारण ज्या प्रकारे 2 अर्ज म्हणजे ते अर्ज अपक्ष भरतायत, तुम्ही ठाकरेंच्या शिवसैनिकांना अर्ज भरला, त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यासोबत या ठिकाणचा स्थानिक शिवसैनिक आहे, माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत, माझ्यासोबत शाखा आहे, तर याच्यामुळे फूट पडली आहे। साहेब, तुम्ही आता जे विचारताय हा प्रश्न हे शाखेतच विचारताय। ही आमची शाखा आहे, 95ची शाखा आहे, हे भरली गेलेली शाखा आहेत आणि सर्व पदाधिकारी इकडेच आहेत। काही असतील ते आमचेच भाऊबंधू आहेत, आम्ही एकत्रच होणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं मला कुठेही वाटत नाही। काही गोष्टी असतात, काही दुखवतात, त्यांनी घेतलं तर चांगलंच आहे। साहेबांनी जे आदेश जे पण असेल ते वरिष्ठ ठरवतील, पण माझं असं म्हणणं आहे की आम्ही 2017ला तुमच्या बाजूनी ठामपणे उभं होतो आणि आम्ही तुम्हाला निवडून आणलेलं, तर 100% इच्छा आहे की त्यांनी पण तुमच्यासोबत यावं आणि 100% सर्वांनी यावं। 100% आम्ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, किंवा तुम्ही अनिल परबांना भेटलात, ते असं म्हणतात की अनिल परब सुद्धा प्रयत्न करत होते। साहेब, मी काल स्वतः परब साहेबांना भेटलो, त्यांचा वाढदिवस होता, मी शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्यात। आणि परब साहेब विभाग प्रमुख आहे, आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते 100% पक्षाचं नुकसान होता कुठलाही नेता विचार नाही करणार। आज लढाई कोणाची आहे, आज आमच्या BJPची आणि शिंदे गटाची आणि आमची लढाई आहे उद्धव साहेबांची। आज साहेबांच्या पाठी जो खंजीर घोपलेला आहे तो त्याचा आणि आम्ही मुंबई आमच्याकडे 25 वर्षापासून मुंबई आमच्याकडे, तर कुठेतरी आम्ही ही लढाई लढणार आणि जिंकणार पण। तुम्ही तेच म्हणताय की तुमचं विरोध
आहे तुम्ही जसं म्हणतात की भाजप आणि शिंदेना, ते पण म्हणतात तेच म्हणतात, पण ते म्हणतात की मी जिंकून मी येणार आणि पुन्हा मातोश्रीवर जाणार. बघा, साहेबांनी मातोश्रींनी जे उमेदवार दिला आहे त्याला तो 100% सगळे पक्ष, आमचा पक्ष त्याच्या बाजूनीच उभे राहणार आणि आम्ही त्या निमित्ताचं कामं करणार सर्व. पण हेच माझं म्हणणं आहे, बघा काय भाजपा आणि शिंदे गटाचं रणनीती काय आहे की फूट टाका, आणि ही फूट त्यांच्याकडूनच झालेली आहे. हे माझं स्पष्ट हे आहे. कुठेतरी ते आमिष दाखवतात किंवा काय दाखवतात आणि काय मतं मराठी माणसाचं मतात फोडायला बघतात. आज जर एवढं तुम्हाला जर दुखतं एवढं असेल मनात साहेबांबद्दल किंवा काय बद्दल, तर तुम्ही आज आमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे असं माझं त्यांना. वेळ कमी आहे, तुम्ही प्रयत्न करणार आहात. 100% प्रयत्न करणार. मी स्पष्ट सांगितलं की आमचे भाऊ बंधू आहे, त्यांनी आमच्याबरोबर यायला पाहिजे आणि एकत्र आपल्या उद्धव साहेबांसाठी आपल्याला काम करायचं एकत्र मिळून. प्रयत्न अयशस्वी झाला तर मग काय? ते पक्ष ठरवतील. नाही, पण तुम्ही विरुद्ध ते असं म्हणजे नाही, मी माझं त्याच्या विरोधात काहीच नाही आहे, कारण ते आपले लोक आपल्या ते तर म्हणतात मी हरवणार. शिवसेना विरुद्ध अपक्ष. नाही, माझं शिवसेना अपक्ष नाही, शिवसेना विरुद्ध BJP असणार. माझं त्यांचं काही हे नाही आहे, लढाई नाही आहे त्यांच्या समोर. ते कारण आत्मविश्वास आहे, ते जिंकणार. सगळ्यांना आपलं सगळं बघा, हे संविधान आहे, सगळ्यांना आत्मविश्वास असतात. ते आम्ही काय त्याच्याबद्दल बोलू म्हणजे नये. की शिवसैनिक तुमच्यासोबत आहे. 100% शिवसैनिक आणि 95 वॉर्ड काय पूर्ण आमच्या बाजूनी आहे. त्यामुळे बहुमताने निवडून येणार आणि BJPचं कुठेतरी आम्ही डिपॉझिट जप्त करायचा प्रयत्न असणार. म्हणणं आहे की तुमची लढाई आता वांगणकरांविरोधात नाही, BJP. नाही, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे हे होते हरीश शास्त्री. त्यांनी ज्या प्रकारे जे काही नाराजी नाट्य घडलं त्या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि विश्वाससुद्धा त्यांनी दर्शवला आहे की ते या प्रभागामधनं निवडून येतील. आणि त्यांचं हे पण म्हणणं आहे की माझी लढाई BJP आणि शिंदे शिवसेनेसोबत आहे, वांगणकरांसोबत नाही. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेप, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.